आता येतो. कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान पाठी असता जग जेठी पाठी असता जग जेठी परकण काय गुमान कैवारी हनुमान अनुजा कैवारी हनुमान नित्य निरंतर रक्षी नाना परी नित्य निरंतर रक्षी नाना परी धरुनिया अभिमान धरुनिया अभिमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान द्रोणागिरी करी घेऊन आला द्रोणागिरी करी घेऊन आला द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान लक्ष्मण प्राण निधान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान दासानुदासा हा भरवसा 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 वाहू त्याची आण वाहू त्याची आण कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान अमुचा कैवारी हनुमान श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. पुन्हा एकदा गेल्या वेळी आपण दिवाळीचा एक वेगळा कार्यक्रम संगीतमय वेगळ्या तऱ्हेने आनंद घेतला. ज्ञान म्हणजे काय, प्रकाश म्हणजे ज्ञानाचा प्रकाश कसा आपल्या जीवनात पडला पाहिजे ते संगीतातनं आपण ऐकलं. आता चला आता आपण या 16व्या दशकाकडे येऊया. या सगळ्या पंचमहाभूतांच्या देवतांचं आपण वंदन करत आहोत, त्यांना समजून घेत आहोत. ते आपले पाणी आणि अग्नी. पृथ्वी, पृथ्वी कशापासून उत्पन्न झाली, पृथ्वीचं बीज कशात आहे तर पाणी. पाण्याचं बीज कशात आहे तर अग्नीमध्ये. आणि आता हे हे आपले समाज बघून झाले, पण आपण गेल्या आठवड्यात बघितलं नाही तर थोडक्यात आपण एक तसे उजळणी करू की कारण नंतर आता वायुस्तवन त्यांचं हनुमानजींचं आपण भजन ऐकलं. समर्थांनी सांगितलं त्याच्या शपथेवर मी तुम्हाला सांगतो. हनुमंतांच्या शपथेवरती तर ही वायुदेवतेचा आज आपला समाज बघायच्या आधी आपण आप आणि अग्नी याचं थोडक्यात आपण एक एक उजळणी घेऊ की काय आहे की पाणी आता सगळ्यांचं जन्म आपलं जीवनच आहे, सगळ्या जीवांचे जीवन. त्याला आपो नारायण असं म्हटलं. आणि मग या नद्यांची नाना तीर्थस्थळं आहेत, जिकडे तिकडे काही उष्ण पाण्याचे झरे आहेत. तेच पाणी फळाफुळांमध्ये आहे, गुणकारक आहेत काही. काय म्हणायचे, गंधक सल्फर असलेले काही झरे आहेत. असे अनेक प्रकारांनी समर्थांनी वर्णन केलं. आणि त्याचं अगदी पाण्याचा कवित्वामध्ये सुद्धा वर्णन त्यांनी बघा. भूमंडळी धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर, धवाबा धवाबा थोर रिचविती धारा. त्यावेळेस आपण शिवथरगडीचं सुद्धा त्यावेळेस थोडक्यामध्ये आपण एक दर्शन घेतलं तिथला सृष्टीचं. आणि मग याचा शेवट कसा झाला ते बघा. ते म्हणले पृथ्वीचे मूळ जीवन, पृथ्वी अग्नी असं परत त्या म्हणले हे परमेश्वराला जाणण्यासाठी हे केलं. आणि त्यानंतर आता अग्नीचा समास आपण गेल्या वेळेला बघितला. पण त्याआधी हे काय आहे, हे पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन. जरा वेगळ्या अंगाने बघू की हे स्थूलाकडून सूक्ष्माकडे, उगमाकडे जाण्याचा हा आपल्या जाणीवेचा प्रवास आहे. स्थूलात देहाने नाही जाऊ शकत आपण, जाणीवेनं जायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, कशासाठी तर असं आहे, जे स्थूल समोर दिसतंय आपल्या ते दिसत आहे, पण बघ ते ते काही अल्टिमेट नाही. ते त्याच्या पाठीमागे स्थूल हे सूक्ष्माच्या सत्तेनं चालतं. तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि खरं मी जो आहे तो हा काही देह नाही. मी खरं सूक्ष्म जे चैतन्य जाणीव ज्याला म्हणतो ते माझं खरं व्यक्तिमत्व आहे. मग तिथे मग एकदम तेच का नाही अभ्यास करत, शक्य नाही हो. एकदम जाणीवेवरती, एकदम परमात्म्यावरती ज्ञान आपल्याला ते काय म्हणतात आपल्या बुद्धीला पेलत नाही. म्हणून समर्थ आपल्याला हळूहळू नेत आहेत. म्हणून काय म्हणले, पृथ्वीचं मूळ कशात आहे तर ते पाण्यामध्ये आहे. एक बृहदारण्यक उपनिषद आहे. तुम्ही म्हणाल हे काय दासवत, काहीतरी आम्हाला चांगलं गहन काहीतरी सांगा. अहो हे गहनच आहे, पुष्कळ गहन आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क वाल्मिकी संवाद आहे. गमतीचा आहे. गमतीचा म्हणजे अशासाठी असा की आता बघा, याज्ञवल्क्यांची जी त्यांची गृहिणी, तिचा केवढा अधिकार असेल त्या त्या ऋषीपत्नींचा, बुद्धीचा, त्या जीवाचा केवढा अधिकार असेल. पण हेच ते पृथ्वीचं मूळ कशात आहे, पाण्याचं आहे. पाण्याचं मूळ कशात आहे, अग्नीत आहे. अग्नीचं मूळ पवनामध्ये आहे. मग आधी म्हणले तू कुठे बसली आहेस, मी आश्रमात बसली आहे. मग आश्रम कुठे आहे, पृथ्वीवर आहे. पाणी, अग्नी, पवन हे याच क्रमाने सगळं होतं. आणि मग पुन्हा ते गोल गोल फेरी मारते. म्हणजे ते म्हणते मग तू कोण आहेस, म्हणजे मी मन आहे. मन कुठे आहे, शरीरामध्ये. पुन्हा ते गोल गोल असं 6 वेळा होतं.
मग 7व्या वेळी ते ऋषी म्हणतात, अगं असं नाही आहे, आपलं मन आत्म्यामध्ये जाणीवेत आहे, नाहीतर गोल गोल चक्रात आपलं ते पुनरावृत्ती जीवाची चालूच आहे की नाही. हां, तर असं बघा, मी मनाशी म्हटलं, बापरे, म्हटलं मैत्रेयी ऋषीचं मुनीन त्या मैत्रेयीचं 7 वेळा झालं, माझं किती वेळा होईल. कोणाच जाणे. बरं आहे आपण दासबोधामध्ये समर्थ आपल्याला हाताच्या बोटाला धरून नेतायत ते काय सांगतायत, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं, पृथ्वीचं मूळ पाण्यापासून आली, मग पाणी हे अग्नीपासून आलं, अग्नी पवनापासून आला, आणि त्याहून थोर परमेश्वर, या परमेश्वराने द्वैतामध्ये पहिली पंचमहाभूत तयार केली, प्रकृती ज्याला आपण म्हणतो. पण या परमेश्वरापेक्षा परमात्म तत्व, परात्पर परब्रह्म हे वेगळं आहे. की जिथे मायेचा सुद्धा स्पर्श होत नाही, म्हणजे माया कार्यरत नाही, ती मुकलीत फोल्डेड आहे. तर हे जाणण्यासाठी आपला हा दशकातले पहिले 6 समाज समर्थ आपल्याला पुन्हा आपलं पक्क काय म्हणतात, ग्राउंडिंग करतात समर्थ. की आपल्या अवतीभोवती आपल्याला परमार्थामध्ये आपल्या अवतीभोवती परमेश्वर बघायचा आहे की नाही. हां, मग ते बघायसाठी शिकवत आहेत. तर त्या हा उद्देश आहे काय, की समर्थ आपल्याला त्या ईश्वराची भेट घडवून इच्छून देत आहेत, की जो पंचमहाभूतांच्या स्वरूपात आपल्या अगदी निकट आहे. अगदी निकट आहे. हं. आणि याचा आपण एक आधार आपण ज्ञानदशकाचा गेल्या वेळी बघितला होता, की जिथे आज समर्थांनी विषय पहिल्यांदा मांडला. तिथे काय म्हणले ते, की महाद्वार ओलांडावे, मग देव दर्शन घ्यावे. हं. की आपलं काय आहे, आपलं आता काय त्याला इलाज नाही, आपण लहानाचे मोठे झालो, ज्या शिक्षण पद्धतीत मोठे झालो, त्या आधुनिक विज्ञानाला आपण परमोच्च महत्त्व दिलं. पण त्याचं कार्यक्षेत्र पंचमहाभूतानंतर सुरू होतं वेदांताच्या प्रक्रियेमध्ये. उदाहरणार्थ हे शास्त्र कशासाठी निर्माण झाली, तर आपल्याला समाधान, आनंद त्यातनं पाहिजे. पण आनंद, समाधान, कृतार्थता, प्रेम, श्रद्धा, भक्ती यांचे वास्तव्य सूक्ष्मात आहे, स्थूलात नाही. हां, म्हणून स्थूलाकडे जायचं महत्त्व आहे. आता बाकीच्या सगळ्या वस्तू पुष्कळ जमा होतील, व्हॅल्युएबल ज्याला म्हणतो, पण आपल्याला समाधान मिळणार नाही बघा. मग हे समजून घेणं म्हणजे काय आहे, तर जसं देवळाचं दार ओलांडून मग देवदर्शन घ्यावं, तैसे दृश्य हे सांडावे जाणून या. ही जाणण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे त्याचं व्यवहारापुरतं महत्त्व बघायचं, मग त्याच्यात अडकून नाही बसायचं. पण ते आहे, आणि ते भगवंतानीच तयार केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. असं इथे हा निरूपण संपल्यानंतर मग आता अग्नीचा महिमा सांगणारा समास आपण बघितले. आणि त्यांनी कसं बघा, इथे समर्थाने सुरुवातच या अग्नी निरूपणाची कशी केली, धन्य धन्य हा वैश्वानरू, होये रघुनाथाचा श्वशुरू. बघा समर्थ याच्यामध्ये काय करतात, की ते प्रत्येकाचा ते आपल्या गुरुशी संबंध जोडतात. मग गुरु कसे झाले, ते विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा. तर म्हणे वनवासात असताना अग्नीजवळ दिली होती ना सीता, म्हणून म्हणून ते मग ते अग्नीजवळ सांभाळायला सीता मुलीसारखी सांभाळली. तो पिता झाला जानकीचा, म्हणून अग्निदेव हे रघुनाथात त्यांच्या गुरूंचे सासरे झाले. जे जे काही आपल्या अवतीभोवती आहे त्याचा संबंध ते आपल्या गुरूंशी जोडतात. मग या सगळ्या आपण पाहिल्या, की अग्नी हा आपल्या उपासना विधींमध्ये हा देवांचा निरोप्या मानलेला आहे, की जे जे काही आपण अग्नीला स्वाहा दिलं ते पोचतं देवाकडे. अग्नी करता सृष्टी झाले, अग्नी करता लोक झाले, म्हणजे सुखासमाधानाने राहिले, अग्नी करता सकळ झाले लहान थोर. मग त्यानंतर हा पण बघितलेला आहे हे सगळ्या ओव्या आपण. आणि त्यानंतर ते याचा समारोप या याचा अग्निदेवतेचे पौराणिक म्हणजे सांकेतिक वर्णन करतात. सांकेतिक वर्णन करतात. बघा, हे सांकेतिक वर्णन, पौराणिक म्हणजे कमी दर्जाचं असं नाही. मला
खूप शिकायला मिळतं इथे. पुन्हा पुन्हा मी म्हणतो, इथे मी हायस्कूलच्या मुलांशी संवाद माझा होतो. त्यांना किती ते आवडतं मला माहीत नाही, मला खूप आवडतं. त्यातला एक जण काय म्हणला, अरे म्हणे आम्हाला हे काय म्हणला तो, की मूर्ती पूजा, आयडॉल वर्शिप इज ऑफ नो यूज. म्हटलं तुझ्या हॉबी काय आहेत? तर तो शार्प शूटर, म्हणजे त्याला तर शार्प शूटर व्हायचं आहे आर्मीमध्ये. तो ते ट्रेनिंग घेतो रायफल चालवायचं. हम्म. म्हटलं तू रायफल चालवायचं ट्रेनिंग कशावर घेतोस? तर म्हणलं ते एक बुल्स आय असतो, त्याच्यावर आम्ही शूटिंग करतो. हम्म. म्हटलं मग बुल्स आय हा सगुण आहे का निर्गुण आहे? तू त्या बुल साहेबर तुझा नेम धरतोस, पण म्हटलं तर पुढे जाऊन तुला जगामध्ये सगळीकडे बुल सहाय आहेत का काय आहे तिथे? म्हटलं त्या बुल सहाय तू त्याचा तुझं नियम, तुझा नेम शार्प करण्यासाठी वापरतोस ना. तसं हे देवतांचं हे मूर्तिरूप, ही मूर्ती देवतांची जी आहे, ते आपल्या भावना एकत्र होण्यासाठी आहे, आणि ती काही जड नाही, ती मला जड दिसत आहे. मग गुरुदेव सांगायचे, तर बुलसाय युसलेस आहे का? आता म्हणलं ट्रेनिंग झाल्यानंतर नको बुलसाय. तुमचं झालं, पण तोवर जरूर आहे की नाही? हां, जरूर आहे तोवर. तसं हे सांकेतिक म्हणजे पुराणातली वांगी तसं नाही, त्याला फार मोठा अर्थ आहे. सांकेतिक आहेत ते. त्याच्याकडे आपण आदराने बघितल्याशिवाय आपल्याला त्यातनं शिक्षण आपल्याला मिळणार नाही त्याच्यात. हं? तर मग काय म्हणले ते त्यावेळी, हे गेल्या वेळी आपण बघितलंय अग्निदेवतेचं वर्णन. त्याला 4 शिंग आहेत. हं? असं काय काय, तीन तीन पाय आहेत, 2 डोकी, 7 हात. त्याचा अर्थ ऐसा बोलीला शास्त्रार्थ, तो काय प्रचितीविणा आहे म्हणजे त्याला काय तो असाच म्हटलाय? नाही नाही नाही, तो प्रचितींमुळे ते रूपक रचलेलं आहे. काय आहे? हे 4 शिंग हे आपले 4 पुरुषार्थ आहेत. हां. 3 पाद जे आहेत ते आपल्या 3 साधनं, कर्म, उपासना आणि ज्ञान हे आहेत. जी 2 शिरं म्हटली, ते आपली 2 व्यक्तिमत्व आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. हे गेल्या वेळी आपण बघितलेलं आहे म्हणून मी भरभर जातोय. तर हे आपलं सगळं व्यक्तिमत्वच आहे, ते कुठलंही चांगलं वाईटचा प्रश्न नाही. आपण किती एकाग्रतेनं त्यात आपलं व्यक्तित्व सामावून जाऊ शकतो. या फार काय म्हणायचं, मेडिटेटिव्ह टाईप आहे ते. 7 हात काय आहेत? तर म्हणले 7 हात ही जे आपले सप्तभुवन म्हणतात, चतुर्दश भुवन, 7 वरती 7 खाली, भू भुवा स्वा महा जना तपा, मग काय पाताळ मही, ते ते सगळे ह्याच्यामध्ये ते 7 हात जणू काही डायमेन्शन्स, आपले आयाम किंवा आपल्या अनुभवाच्या कक्षा, ज्याला आपण म्हणू, की कशा कशा तऱ्हेचे वेगवेगळे अनुभव येतात, ते अग्नीचे 7 हात आहेत. ऐसा बोलला शास्त्रार्थ, तो काय प्रचितीवनं बोलला नाही. हा रिटॉरिक प्रश्न विचारतात समर्थ, की नाही तो त्याला आहे ऐसी, कारण का तुम्ही कुठल्याही अनुभवाच्या पातळीवर आहात, स्वर्गात असा पाताळात असा, तुम्हाला एनर्जी लागेल की नाही? अग्नी पाहिजे ना, उष्णता, त्याशिवाय काय शक्य आहे? ऐसी वन्नी उष्ण मूर्ती, तो मी बोलितो यथामती, न्यून्य क्षमा श्रोती केली पाहिजे. समर्थ म्हणतात, याचं तुम्ही मला क्षमा करा, माझ्या सांगण्यात जरा नम्रता आहे समर्थांची. आणि इथं हा आपला समास संपतो. हं. तर आता आपण पुढे चालू, की ह्याच्या पुढच्या समासामध्ये इथं अग्निनिरूपणाचा समास आपला संपला. चला आता पुढे चल. सूर्यस्तवन झालं, पृथ्वीस्तवन झालं, आपनिरूपण झालं, अग्नीचा महिमा झाला, आणि आता आहे वायुस्तवन, वायूच्या कार्याची विविधता. हं. तर आणखीन एका तऱ्हेनं, वेगळ्या तऱ्हेनं सांगतो, ही जी पंचमहाभूतं आहेत ना, ह्या जणू काही बघा आपल्या ह्या देवता, म्हणजे या जे गव्हर्निंग रूल्स असतात ना, त्यांचे नियम असतात की नाही प्रत्येकाला, त्या जे नियम असणाऱ्या जणू काही देवता आहेत, की जे नियम समजून त्यांनी वागायचं, ते हस्तगत करायचं. तर हे वायुस्तवन, वायूच्या कार्याची विविधता बघण्यासाठी समर्थ नमन करत आहेत वायुदेवतेला. त्याचा या आधीचं फक्त नमन होते, आता वायुदेवतेमध्ये 1 ते 23 ओव्यांमध्ये वायूची स्तुती आहे. पण नंतर मात्र 24 ते 34 समर्थांचा आराध्य दैवत हनुमंत, त्याचा प्रताप समर्थ
आपल्याला वर्णन करणार आहे 24 ते 34 या ओव्यांमध्ये. चला आता आपण बघूया. श्रीराम धन्य धन्य हा वासुदेव, याचा विचित्र स्वभाव, वायो करिता सकळ जीव वर्तती जनी. ही जी आपण ऊर्जा ऊर्जा शक्ती म्हणतो ना, त्याचं मूर्त स्वरूप अगदी जवळचं म्हणजे वायूचं कसं आहे बघा. वायूचा स्पर्श जाणवतो आपल्याला. हं. पण त्याचं रूप दिसत नाही. त्याच्यानंतर वायूपासनं अग्नी आला म्हणून आपण त्याला ग्रॉस म्हणतो, स्थूल. तर अग्नीला रूप आहे. रूप म्हणजे दिसतं, एक ठराविक रूप नाही, पण आपल्या डोळ्याला अग्नी दिसतो. पण अग्नीला चव नाही. मग अग्नीनंतर येतं पाणी. मग पाण्याला चव आहे आणि पृथ्वीला सगळं आहे. वजन आहे, रूप आहे, चव आहे, सगळं आहे, स्पर्श आहे. तर हा अग्नी हा वायू देवता जी आहे, ते म्हणले स्वभाव विचित्र आहे. विचित्र कसा आहे ते आता आपल्याला समर्थ समजावून सांगणार आहेत. पण वायूमुळेच सकळ जीव वर्तती जनी. त्या वायूशिवाय काहीच शक्य नाही. वायो करिता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास, वायो करिता शरीरास चळण घडे. हा वायू देवता वायू असेल तरच फक्त कुठल्या आपल्या क्रिया होऊ शकतात. बरोबर आहे. चळणवळण प्रसारण, निरोधन आंकोचन, प्राण अपान व्यान उदान समान वायू. हे वायू जे आहे योगाच्या प्रक्रिया आहेत. वायू म्हणजे ही प्राणशक्ती, वायूची शक्ती जी आहे ती ही प्राण अपान व्यान उदान समान. हे वरती दिलंय बघा. चळण वळण प्रसारण निरोधन आणि आकुंचन या प्रकारे आहे. म्हणजे बघा, साधा प्राण आतमध्ये घेतला तो प्राण, बाहेर सोडला अपान. मग म्हणले व्यान काय? आतला मध्ये आपलं जे एकमेकात मिसळणं चालू आहे आतमध्ये ते. उदान म्हणजे आपल्याला उचकी येते, काही उलटी येते, उलटी प्रक्रिया चालते, ते उदान. ह्या योगाच्या प्रक्रिया आहेत आणि त्याच्यावरती योगी लोक काय म्हणतात, सामर्थ्य, मास्टरी मिळवतात. हं? हा योगाची प्रक्रिया आहे. तर त्याला त्याच्या पण देवता आहेत. हे जे 5 उपवायू किंवा उपदेवता म्हणतात, हे वायूचे जे 5 आहेत त्यांच्याही देवता आहेत. त्याचं वर्णन आहे. पण हा योगाचा विषय आहे तो. त्याच्यामध्ये अध्यात्म अ, जास्ती नाही. नाग कूर्म कर्कश वायो देवदत्त आणि धनंजय हे वायूच्या देवता आहेत, की ज्या आपले हे 5 वायूचे जे प्रकार सांगितले, चळण वळण प्रसारण निरोध आणि आकोचन, ह्यांच्या ते देवता आहेत. ऐसे हे वायूचे स्वभाव उदंड असती. हे रफ असे हार्ड अँड फास्ट नाही, पण ह्याचे विविध प्रकार आहेत हे वापरून. वायू असे वायूचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचा स्वभाव विचित्र आहे. तुम्ही म्हणाले विचित्र म्हणजे काय? तर बघा, स्वामी अखंडानंदांनी याचं ते ते योगी होते आणि अत्यंत छोट्या वयात त्यांनी अ, त्यांना आवड होती. तर ते कणखळ काशीजवळ तिथे राहायचे. तर तिथे अनेक योगी असत, साधू असत. तर त्यांचा एक एक छोटे तरुण होते अगदी. तर एक योगी त्यांचा नदीच्या वाळवंटात बसलेला ओळखीचा होता. त्यालाही कळलं की हा छोटा मुलगा, त्याला देवाची आवड आहे. पण तो काय म्हणायचा की सगळे लोक म्हणे फक्त या हे चळण प्राण व्यान उदान या योगाच्या ह्याच्यावरती ते इम्प्रेस होतात लोक. खरा भगवंत काही कोणाला नकोय. तर एकदा काय झालं, त्या काशीच्या इथला जो नवाब होता त्यांनी त्याला तो साधू खूप आवडला आणि त्यांनी त्या 5 सोन्याच्या काहीतरी त्याला अश्रफ्या म्हणत काही नाणी त्याला त्या साधूला दिली. हे लोकांना, बाकीच्या बैराग्यांना कळल्यावरती ते त्याचे आणखीन शिष्य त्याच्याजवळ सारखे त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर वागायला लागले. हेतू हा की हा काय आहे सोनं आम्हाला देईल. तर ते अखंडानंद स्वामींचा वृद्ध होते. स्वामींचा अंतकाळ जवळ आला. स्वामी म्हणले, हे हे म्हणे काय सगळे माझे शिष्य असे आहेत, पैसे वाया घालवतील, तू घे. अखंडानंद म्हणले मला नको, मला नको तुमचे पैसे. तर तर त्यांनी काय केलं,
अ, ते साधूंनी त्या शिष्यांना काही सांगितलं नाही आणि अंतसमयी त्यांनी त्या 5 नाणी गिळली आणि देह ठेवला. आता ते देह ठेवल्यावरती ते ही वायुदेवता कशी विचित्र समर्थाने शब्द वापरला ना, विचित्र, आणि हे त्याचं सांगतोय. तर या शिष्यांना वाटलं, अरे आपले गुरु तर गेले, त्यांना 5 नाणी सोन्याची आहेत, ती 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 कुठे आहेत, ती मिळवली पाहिजेत. तर त्यांना अग्नी दिला, पण त्या चितेमध्ये चितेतली राख बाजूला काढून शेवटी त्यांनी 5 नाणी मिळवली. त्या शिष्यांनी. तर म्हणले, आता याचं काय करायचं? तर आता काय करायचं, तर म्हणले, आता आपण सुंदर जेवण बनवू. तर अखंडानंद आपले बघत होते, ते म्हणले, काय हे शिष्य असं गुरुचं करतात. तर त्यांनी काय केलं, जेवण बनवलं. आता आपण हसतोय, पण त्या बिचाऱ्या त्याच्या शिष्यांना जेवण नसेल मिळत बरेच दिवस, आता काय करतील बिचारे. त्यांनी जेवण आणलं, गुरुच्या इच्छेविरुद्ध आणलं. तर त्या गुरूंचे आराध्य दैवत होते हनुमंत, म्हणून मी हे सांगतोय. तर म्हणे काय झालं, ते जेवण बनलं, मी म्हणे बघत होतो, आणि म्हणे अचानक वारा सुटला. अचानक वारा सुटला आणि त्यांच्या पत्रावळी उडून जायला लागल्या. तर पत्रावळी उडून जायला लागल्या म्हणून ते त्याच्या पाठीमागे गेले. तर म्हणे तिकडनं कुठनं काय माहिती कुत्र्यांची झुंड आली आणि त्यांनी त्या अन्नात तोंड घातलं. मग आता म्हणे त्या साधूंना ते कुत्र्याने खाल्लेलं अन्न ते खायचं त्यांना धीर होईना. म्हणून ते सगळं पुन्हा टाकून दिलं. ते म्हणाले, मला हे पटलं की ते साधूच्या इच्छेसारखं झालं. त्यांनी सांगितलं होतं, हे 5 नाणी तुम्हाला हितकारक नाहीत, ती टाकून द्या, नको तुम्हाला ती. पण बघा म्हणे त्यांनी ते साधूंनी कसं घडवलं. म्हणे कुठनं अचानक वावटळ काय आली, आणि तेव्हापासून ते म्हणले, माझा हनुमंतावरती त्या देवतांवर विश्वास बसला. काय साधूंनी आधी सांगितलं होतं यांना. त्याची पुढे आपण एक वेगळी गोष्ट बघणार आहोत. पण हा असा वायू ब्रह्मांडामध्ये आधी प्रगटला, आणि त्यातनं या सगळ्या देवतांना त्यांचं कार्य करण्यासाठी शक्ती, म्हणजे काय, शक्तीचं प्रगट रूप म्हणजे ती वायुदेवता आहे. तेथून पिंडी म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये प्रगटला नाना गुणी. हं. स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव, मृत्यूलोकींचे मानव विख्यात राजे. राक्षस असू दे, देव असू दे, सगळ्यांना शक्ती लागतेच की नाही. तर तिथेही वायुदेवता सगळ्यांना एनर्जी म्हणून ती वायुदेवता आहे. नरदेही नाना भेदे, अनंत भेदाची श्वापदे, वनचरे जळचरे आनंदे क्रीडा करती. सगळ्यांना वायुदेवतेचं त्यांचं शरीर चालवण्यापुरती वायुदेवता मदत करते. मग ती परमार्थाला मदत करणार नाही का, असं समर्थ सांगतायत. त्या समस्तांमध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघे चळे, उठती वन्नीचे उबाळे, अग्नी उसंबळून उठतो वायो करिता, वायो मेघांचे भरण भरी, सवेचे पिटून परते सारी, वायो ऐसा कारभारी दुसरा नाही. बघा की ह्या सबंध भूमंडळामध्ये पाणी कुठून येतं? सूर्याच्या शक्तीने समुद्र देवतेचं बाष्प येतं, ते वायूच मेघांचे भरण करतो, त्यांना दूर नेतो. आता पुढे येईल ओवी की ते मेघ पर्वतांवर आदळतात, त्याला शक्ती लागते पुन्हा. हं. परी ते ही सगळी आत्म्याची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता, परी व्यापकपणे या समर्था तुलना नाही. या वायुदेवतेच्या लँडस्केप ज्याचं इतकं मोठं आहे, त्याला तुलना नाही. ते कसं आहे म्हणले, गिरीहून दाट फौजा, मेघ उठले लोक काजा, लोकांना पाणी मिळावं म्हणून वायुदेवतेने हे मेघांच्या जणू काही मोठं सैन्य त्यांनी उभं केलं. गरजे गरजो तडक बीजा वायो बळे, चंद्र सूर्य नक्षत्रमाळा, ग्रहमंडळे मेघमाळा, ये ब्रह्मांडी नाना कळा वायो करता. आपल्या आजूबाजूला सगळीकडे वायुदेवतेचा पसारा, एनर्जीचा खेळ आपला सगळा चालू आहे. मग एकवटले ते निवडेना, कालवले ते वेगळे होईना, तैसे हे बेंचाड नाना केवी कळे. बेंचाड हा
खूप जुना मराठी शब्द आहे. बेंचाळ म्हणजे गोंधळ किंवा गुंता. किंवा कोडं याला म्हणतात ना, काही समजत नाही बुवा त्याला, म्हणजे कसं कळेल वेगळं की आता त्या मगाशी जी अखंडानंदांची आठवण बघितली, की त्या बिचाऱ्या त्यांच्या सेवकांना वाटलं असेल, अरे आम्ही या मोठ्या कष्टाने ते पास होण्याची नाणी शोधून काढली आणि आयत्या वेळी काय वारा सुटला, पत्रावळी आमच्या कुठून उडाल्या आणि कुत्रे कुठून आले. ते कसं वेगळं केवी कळे, नाही कळणारा वायुदेवतेचा काय खेळ आहे तो, नाही कळणार. वायो सुटे सरारा, असंभाव्य पडती गारा, तैसे जीव हे नीरा, सरिसे पडती. बघा, ऐत्तिरीय उपनिषदामध्ये वर्णन आहे की हे जे जीव जन्माला येतात ते पाण्यातनं, ते सूक्ष्म जीव स्वर्गातून खाली येतात पृथ्वीवरती, आणि मग ते वनस्पतींच्या मुळावाटे, फुलावाटे ते त्यांचा असा प्रवास सुरू होतो. तर हे असं वायूचा आ- हा सगळा वायू सुटून असंभाव्य गारा पडतात, तसेच वायूने ते जीव सुद्धा खाली येतात. वायुरूपे कमळकळा, तोची आधार जळा. हम्म तया जळाच्या आधारे भूगोळा, शेषे धरले. बघा इथे सगळं आहे, वायू, पाणी, पृथ्वी, आणि त्याला सगळ्याला हे शेष, भगवान शेषांच्या डोक्यावरती ती आहे ना, त्या शेषानं सुद्धा एनर्जी लागते की नाही. शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर. त्या शेष नागाचं शरीर वायूच्या आहाराने होतं, तरी मग घेतला भार भूमंडळाचा. तर हे तुम्ही म्हणा एक पौराणिक वर्णन आहे, पण एक वायुदेवतेचा कार्याचा एक मोठा स्कोप बघायसाठी हे डोळ्यासमोर आणण्यासाठी आहे. तसंच म्हणले, महाकूर्माचे शरीर भले, नेणो ब्रह्मांड पालथे घातले. म्हणजे त्या समुद्र मंथनाला तो मेरू पर्वत ठेवायला कूर्म वापरलं होतं ना, तर ते म्हणले ते इतकं प्रचंड होतं की जणू ब्रह्मांड पालथं घातलंय असं त्या कासवाकडे बघून वाटलं. एवढे शरीर ते राहिले वायूचेनी. ते एवढ्या मोठ्या कुर्माचं एवढं मोठं शरीर आहे, ते वायूशिवाय राहिलं असेल का? नाही राहिलं. त्याला सुद्धा वायूची मदत आहे. मग वराह अवतार, असे भागवतातल्या जे अवतार आहेत, त्यांची त्यांची महती आहे. त्यांनी पृथ्वीला धरलं होतं वराहानी, तयाची शक्ती, एवढी शक्ती वायू बळे. हम्म. तर तर बघा, मी आमचं जे रविवारचं दुसरं सेशन आहे, तिथं मला तिसरीचा वर्ग दिला आहे भागवत शिकवायला. त्याच्यामध्ये दशावतार आहे. त्याच्यातला एक मुलगा काय म्हणतो की, आणि माझा शाळेमध्ये एक मित्र आहे, तो म्हणतो आमचा देव आकाशात राहतो, तुम्ही हे 10 अवतार घेता. ते म्हणले तुमचा देव वराह झाला, डुक्कर झाला, मासा झाला, हे काय म्हणे चांगलं नाही आहे, सगळे तुमचे घाणेरडे देव आहे. हम्म. तर म्हणजे मी त्याला काय सांगू का, असं 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 म्हणला. म्हटलं अरे, देव म्हणजे आपल्याला, आपण काय शिकलो, देव आपल्याला आईसारखा प्रेमळ आहे. हम्म. तर म्हटलं तू मातीत खेळलास, सगळं हातावर सगळी, म्हटलं घाण माती आहे तुझ्या, आणि आई म्हणली तू स्वच्छ होऊन ये तरच तुला घरात घेईन, तुला चालेल का? नाही. अरे म्हटलं आपला देव आहे, तो म्हणतो तू घाण असलास तर मी मी तिथे येऊन, घाणीत येऊन तुला मदत करीन. असा आपला देव आहेत म्हटलं. हां, म्हणून म्हटलं ते देव वराह पण झाले, मीन पण झाले, अ, मत्स्य अवतार झाले. आपण जिथे आहोत तिथे येऊन देवानी मदत केली पाहिजे की नाही. हां, तर म्हटलं आपले देव तर म्हटलं उच्च विष्णू, भगवान राम, शंकर तर आहेतच, पण वेळ प्रसंग पडेल तिथे, आपण जिथे गरज आहे तिथे येऊन मदत करणारे आपले देव आहेत. असे एकच नाहीत म्हटलं, आपले देव पुष्कळ आहेत. गरज पडेल तिथे येतात आपले देव. म्हटलं म्हटलं, हां, तर त्याला त्याला पटलं. ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेतच, चौथा आपण जगदेश्वर, वायो स्वरूप विचार विवेकी जाणते. ह्याच्याकडे कसं बघायचं ते विवेकाने हे पटतं. अशा पुष्कळ देवता आहेत, 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषेश्वर, अशा पुष्कळ पुष्कळ आहेत देवतांचं वर्णन. तर सगळ्या ओव्या मी बघत नाही. तर म्हणले या सगळ्यांना
कोणामुळे त्यांची सत्ता, त्यांचा व्यवहार, त्यांचं क्रिया या समर्थ वायूमुळे, या ऊर्जेमुळेच आहे. ठीक आहे. मग आता ही वायूची स्तुती झाली. मग आता ते ह्या वायू देवतेचं आणखीन मिस्टिकल रूप जे आहे हनुमंत, त्याचं वर्णन करतात. की म्हणले हनुमंताचा प्रताप तोही वायुदेवतेचाच आहे. त्याच्या आपण काही ओव्या बघू आणि ह्याच्यामध्ये मात्र समर्थांनी आणखीन आपल्या बुद्धीला आणखीन जवळ येईल असं वर्णन केलंय. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन. वायुदेवतेचे पुत्र आहेत ना हनुमान. रघुनाथ स्मरणी तनमन हनुमंताचे. बघा, तुलसी रामायणामध्ये वर्णन आहे हनुमंत. ते आधी सुग्रीवाच्या सेवेत होते. मग सुग्रीवाच्या जे सेवेत होते तोपर्यंत त्यांचा बलप्रताप, ते मनापासून सेवा करत होते. पण बलप्रताप त्यांचा जास्ती उदयास कधी आला? भगवंताच्या रामाच्या सेवेत आल्यानंतर त्यांचा बलप्रताप आला. नाहीतर तोपर्यंत नाही आला. तर रघुनाथ स्मरणी तनमन हनुमंताचे. हनुमंत वायोचा प्रसिद्ध, पिता पुत्रास नाही भेद, म्हणून दोघेही अभेद, अभेद पुरुषार्थाविषयी. वडील आणि मुलगा, हं, ते दोन्ही सगळेच तेवढेच पॉवरफुल आहेत. हनुमंतास बोलिले प्राणनाथ, येणे गुणे हा समर्थ, प्राणे वीण सकळ व्यर्थ होत जाते. आधीचे जे आपण आधी ओव्या बघितल्या आणि ह्या सगळ्या वायूशिवाय म्हणजे प्राणशक्तीशिवाय काय होणार? प्राणे विण सकळ व्यर्थ होत जाते. ते कसं बघा, त्याला मला म्हटलं की आता अखंडानंद आणखीन एक त्यांची आठवण आज आपण बघणार आहोत. प्राणनाथ आहेत हनुमान. तर अखंडानंद बघा, त्यांचे एकत्र कुटुंब होतं त्यांचं. आणि त्यांची आता ही 6-7 वर्षाची असताना त्यांची आठवण आहे ही हनुमंताबद्दल. तर ते संस्कृत शिकायला त्यांच्या आजोबांचे एक वर्गमित्र होते. अखंडानंद म्हणजे शंतनूच्या आजोबांचे वर्गमित्र होते. ते त्यांच्या गावापासून 3-4 मैलावर दुसरं तिथे होतं खेडेगाव, तिथे राहायचे. तर हे 7 वर्षाचे असताना 3 मैल चालत जाऊन तिथे संस्कृत शिकायचे. हं. तर बघा, तर त्यांना काय झालं, 3 दिवस आले गेले नाहीत ते, काय बरं नव्हतं. पण तिसऱ्या दिवशी म्हणे मी झोपून उठलो, दुपारी दुपारी झोपलो तो उठलो, तर म्हणे बाहेर बघितलं तर माझे संस्कृतचे टीचर माझ्या आजोबांबरोबर गप्पा मारत होते बाहेर बसलेले पडवीमध्ये, हॉलमध्ये. तर बाहेर गेल्यावर म्हणले, काय रे म्हणले, आला नाहीस तू 3 दिवस संस्कृत शिकायला? तर त्यांनी म्हणे माझ्या आजोबाने सांगितलं, हा म्हणे इसको बुखार आ रहा है. दररोज म्हणे त्याला थोडा ताप येतो, जास्ती नाही पण थोडा ताप येतो, ज्वर आ रहा है. हिंदीमध्ये आहे पुस्तक ते. अं, ज्वर आ रहा है. तर त्या संस्कृत टीचरनी काय सांगितलं, येऊ दे म्हणे ज्वर, उद्या ताप आला तरी ये माझ्याकडे, तुला मी एक औषध देईन. ते दुसऱ्या दिवशी गेले त्यांच्याकडे. म्हणजे जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी त्याचं बाहेरचे त्यांचे जिथे म्हणे बसायचो तिथे संस्कृत शिकायला, ते म्हणे सारवून, ती जागा सारवून तयार ठेवली होती. मी गेल्यावर त्याच्यावर म्हणे सतरंजी घातली आणि त्यांच्याकडे त्या गोवऱ्या असतात बघा गाईच्या शेणाच्या, त्याची जाळून राख होती बनवलेली. ते म्हणले, शंतनू तू झोप इथे, तुला बरं नाही ना, बरं वाटेल तुला. त्यांनी झोपवत म्हणे झोप इथे. आणि त्यांच्या बाजूला, त्या सतरंजीच्या बाजूला त्यांनी त्या राखेनी काही लिहिलं. ते म्हणले डोळे उघडायचे नाहीत, अर्धा तास झोपायचं. आणि ते बाजूला बसले. बाजू बाजू मी तर ते काय म्हणले, मी उठल्यावर ते हळूच बघितलं ते काय मंत्र आहे. तो तो मंत्र. तर ते बरे झाले. आणि तेव्हापासून त्यांना खूप उत्सुकता होती की हा काय काय मंत्र आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, काय मंत्र आहे. नंतर ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गीता प्रेसमध्ये ते आले कामाला. त्यांनी त्यात लिहिलंय की मी म्हणे या गीता प्रेसमध्ये आलो, तिथे अनेक काय म्हणायचं जुन्या ग्रंथांचं पुन प्रिंटिंग रिप्रिंटिंग करायचं त्यांचं काम असे. तर तिथे म्हणे लांगुलो उपनिषदामध्ये मला त्या संस्कृतच्या गुरुजींनी दिलेला मंत्र सापडला. कारण म्हणे त्यानंतर माझ्या सबंध आयुष्यात म्हणे मला फक्त 2दा ताप आला आणि दोन्ही वेळा हनुमंतांनी मला वाचवलं. तो काय मंत्र आहे तर बघा,
ॐ अस्य श्री अनन्तघोरप्रलयज्वालाग्निरौद्रस्य वीरहनुमत्साध्य साधना घोरमूलमंत्रस्य आणि प्रत्येक ह्या देवतेला या जो मंत्र आहे त्याला ऋषी असतो ईश्वर ऋषी अनुष्टुप छंद श्रीराम लक्ष्मणो देवता असं तो म्हणे मंत्र मला सापडला आणि मला इतकं आश्चर्य वाटलं. पण बघा 7 वर्षापासून ते गीता प्रेसमध्ये नोकरीला येईपर्यंत त्यांचा तो मंत्र त्यांनी लक्षात ठेवला होता आणि त्यांना इतका आनंद झाला. आणि त्यांची आठवणी ते लिहिलंय त्यांनी की मी कधीही नंतर माझ्या आयुष्यभरात मी इतके हिंडलो, इतका प्रवास केला, पण मला ज्वर नाही आला आणि हनुमंतांनी माझं रक्षण केलं. तर ह्या देवता आहेत ना, ह्या खरंच आहे हे. आपलं मन, आपली शुद्धता मनाची, आपली मनाची शक्ती कमी पडते. हं, तर हनुमंतास बोलिले प्राणनाथ, येणे गुणे हा समर्थ, प्राणे वीण सकळ व्यर्थ होत जाते. हे समर्थांचं जे वचन आहे ते अगदी सत्य आहे. हं, लखनंदांनी पूर्ण त्याचा अनुभव घेतलेला आहे. जर आज भजनामध्ये ऐकलं आपण समर्थ म्हणले वाहू वाहू त्याची आण, हनुमंताच्या शपथेवर सांगतो की मला हनुमंताचा मला पाठिंबा आहे. तर त्यांनी शपथेवर सांगितलेले शब्द आहेत की म्हणले या हनुमंताला सुद्धा जेव्हा मागे मृत्यू आला होता तेव्हा वायुदेवतेने काय केलं. तेव्हा त्यांनी सकळ देवतांचे प्राण रोखून घेतले आणि त्या देवता मग शरण आल्या. कारण हनुमंतानी काय केलं होतं की हनुमंतानी असं, तुम्हाला ती कथा माहिती आहे ना, त्यांनी सूर्यावर उडी घेतली, देव सकळ मिळवून केले वायूचे स्तवन, वायो प्रसन्न होऊन त्यांनी मोकळे केले. पण यांनी हनुमंताला सोडवलं. म्हणजे ते देवतांनी ते प्राण रोखून ठेवलं त्यांचं की हनुमंताला जे वज्राघाताने ते मृत्यूहून पडले होते. तर ते आणि त्या त्या देवतांनी शरण आल्या की म्हणले नाही नाही, आम्ही त्या हनुमंताला मदत करतो, त्याला बरं करतो. म्हणून प्रतापी थोर हनुमंत ईश्वरी अवतार, त्याचा पुरुषार्थ सुरवर. म्हणजे देवता पाहतच राहिल्या. आणि हे देव जेव्हा रावणाने कारागृहात टाकले, तेव्हा हनुमंताने बघितलं लंकेत जाऊन आणि त्या संहार करून लंकेभोवती विटंबून पाडले. सगळ्या राक्षसांना त्यांनी विटंबलं. ही कथा तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांनी काय केलं, त्या देवतांना जेव्हा रावणाने कैदेत टाकलं होतं ते त्याचं त्यांनी काय म्हणतात तर रिव्हेंज तर नाही म्हणता येणार, पण देवतांना सोडवलं त्यांनी राक्षसांपासून. ते म्हणले मोठे कौतुक पुच्छ केताचे, म्हणले आश्चर्य वाटे. म्हणजे वायुदेवतेचं प्रत्यक्ष प्रभाव. रावण होता सिंहासनी. समर्थांनी पण रामायण लिहिलेलं आहे. तर समर्थ संबंध रामायण सलग लिहिलेलं नाही आहे, पण लंकाकांड लिहिले, सुंदरकांड लिहिले. त्या लंकाकांडामध्ये हे वर्णन त्यांनी हनुमंत आणि रावणाच्या युद्धाचं पण वर्णन आहे. फार सुंदर आहे ते. हं. अ, रावण होता सिंहासनी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदक कैचे, देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथाला करुणा करती. हे हनुमंताची अशी कीर्ती, या त्यांच्या आराध्य देवतेची वर्णन, त्यांचं कौतुक आणि कृतार्थता व्यर्थ करणारी संधी समर्थ दवडत नाहीत. दैत्य आवगे संहारिले, देव तत्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले, त्रैलोक्यवासी. असे इथे हा वायुदेवतेचा नमन आणि हा समास होतो. तर आता या अशा आपल्या या सगळ्या पाची देवता झाल्या. आता पुढच्या वेळेपासून ह्याच्यावरती तत्वविवेचन सुरू होईल. पण हा वायुदेवतेचा समर्थांना समास फारच प्रिय होता. त्यांनी ते शपथेवर सांगितलं आहे. तर असा हा समास आत्ता आपण इथे थांबू. आता आपल्याला वेळ आहे थोडा, तर मग आपण त्याच्यावर चर्चा करायची असेल, काही इतर प्रश्न असतील तर आपण पाहू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती
शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.